वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर आज बघायचं आहे आपणाला पिरियडिक ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टी. तर पिरियडिक ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपणाला पिरियडिक ट्रेंड बघायचं आहेत बेटा. आपले ट्रेंड आहेत, 4 टाईपचे ट्रेंड आहेत. जर आपण बघितलं इन पिरियडिक टेबलमध्ये जर बघितलं तर पिरियडिक टेबलमध्ये 118 118 एलिमेंट आहेत आणि हे जे आहेत शो व्हेरिएशन इन फिजिकल प्रॉपर्टी मूव अक्रॉस द पिरियड. हे पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना आणि टॉप टू बॉटम येत असताना हे वेगळे वेगळे काय दाखवतात, त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे काय करत असतात बेटा, ट्रेंड वगैरे शो करतात. तर तेच ट्रेंड वगैरे आहेत. तर ट्रेंड वगैरे आपल्याला काय करायचे बेटा, बघायचे आहेत. आता तुमचे ट्रेंड आहेत बेटा. फर्स्ट आहे तुमचा ॲटॉमिक साईज, त्याच्यानंतर आहे आयोनायझेशन एनर्जी, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि लास्ट आहे तुमची बेटा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर असे तुमचे बेटा 4 टाईपचे वगैरे काय आहेत बेटा तुमचे ट्रेंड वगैरे आहेत. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीलाच आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण म्हणतो, आयोनायझेशन एनर्जीला आयोनायझेशन पोटेन्शियल पण म्हणतो. आपण त्या ठिकाणी काय बघूयात, पाहणार आहोत. तर आता बघणार आहोत आपण फर्स्ट ट्रेंड बघणार आहोत आपला ॲटॉमिक साईज. कुठला ट्रेंड आहे बेटा आपला, ॲटॉमिक साईज. आता बघा ॲटॉमिक साईजमध्ये जर बघितलं तर व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज. आता बघा लक्ष द्या, पहिला ट्रेंड बघत आहोत आपण बेटा ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजबद्दल जर बघितलं, ॲटॉमिक साईजलाच म्हटलं जातं बेटा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस साईजलाच काय म्हटलं जातं रे बेटा, ॲटॉमिक रेडियस. आता बघा ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक रेडियस वगैरे काय आहे आपण जर बघितलं तर बघा हे तुमचा वगैरे एक ॲटम आहे बेटा. ॲटम एकदम खूप काय आहे बेटा, स्मॉल वगैरे आहे. त्याच्यानंतर बघा हे वगैरे त्याचं फर्स्ट वगैरे सेल वगैरे, हे जे सेकंड वगैरे सेल प्रेझेंट आहे, त्याचे वगैरे थर्ड वगैरे सेल प्रेझेंट आहे, हे वगैरे फोर्थ वगैरे अशी काय बेटा त्याची सेल वगैरे काय बेटा अशी प्रेझेंट वगैरे आहेत. आता लक्ष द्या, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा ॲटमबद्दल जर बघितलं तर बघा ॲटम जर बघितलं आपण, ॲटम आर व्हेरी स्मॉल. ॲटम काय बेटा खूप स्मॉल आहे, खूप म्हणजे खूप स्मॉल आहे. जर ॲटमची आपण जर साईज बघितलं, साईज ऑफ ॲटम जर बघितलं, साईज ऑफ ॲटम, तर ॲटमची साईज जर बघितलं तर साईज आहे बेटा 1.2 काय झाली बेटा, अँगस्ट्रॉम युनिट. तर हे अँगस्ट्रॉम युनिटमध्ये आहे. आणि साईज जर मेजर करण्याचं आपण जर युनिट बघितले बेटा, साईज जर आपण मेजर करण्याचे युनिट जर बघितले तर साईज मेजर करण्याचे युनिट आहे आपलं मीटर आहे, तुम्ही सेंटीमीटर आहे, त्याच्यानंतर पिकोमीटर आहे, त्याच्यानंतर नॅनोमीटर आहे, त्याच्यानंतर अँगस्ट्रॉम युनिट आहे. तर असे वेगळे वेगळे काय आहेत बेटा युनिट आहेत, जे की आपण साईज काय करू शकतो बेटा, मेजर करू शकतो, साईज मेजर करू शकतो. ह्यालाच अँगस्ट्रॉम युनिटचं जर मीटरमध्ये कन्वर्ट झालं तर 1.2 इंटू काय झालं बेटा 10⁻⁴ काय झालं -10 काय झालं रे बेटा मीटर. हे असं ह्याच्यामध्ये काय झालं बेटा कन्व्हर्जन वगैरे झालेलं आहे. आता बघा ॲक्च्युली ॲटॉमिक साईज काय आहे बघा, ॲटॉमिक साईज बघा हे न्यूक्लियस आहे बेटा, हे न्यूक्लियस आहे आणि हे आहे बेटा तुमचं वगैरे जर बघितलं तर हे आहे तुमचा बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हे कोण आहे तर बेटा तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर ॲटॉमिक साईज काय आहे बघा. आता बघा डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट, बघा लक्ष द्या, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट वेअर इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस. आता बघा हे न्यूक्लियस वगैरे आहे, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट हे आहे बेटा तुमचं, आउटरमोस्ट ऑर्बिट हे आहे. डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट वेअर इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज काय म्हणतो बेटा आपण, ॲटॉमिक साईज. आता बघा आपण डेफिनेशन देत आहे, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन present in outermost orbit. Distance between nucleus and electron where electron is present in outermost orbit. outermost मध्ये ऑर्बिटमध्ये असेल तर त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, ॲटॉमिक साईज. त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, ॲटॉमिक साईज. आता हे ॲटॉमिक साईजबद्दल जर बघितलं बेटा आपण, तर ॲटॉमिक साईज जर बघितलं तर ॲटम हा खूप काय असतो बेटा असा स्मॉल वगैरे असतो. ॲटम काय असतो बेटा, खूप काय असतो स्मॉल. आणि हे काय असतात बेटा, काय असतात त्याचे असे ऑर्बिट वगैरे असतात, त्याचे काय असतात हे असे ऑर्बिट. आता ही ऑर्बिट असताना बघा लक्ष द्या काय होत असतं, ह्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन आहे बेटा
तर हो हा इलेक्ट्रॉन असा झिगझॅग मॅनरमध्ये काय करत असतो तुमचा फिरत असतो. इलेक्ट्रॉन कसं बेटा फिरत असतो बेटा, झिगझॅग मॅनरमध्ये काय करत असतो फिरत असतो. हा इलेक्ट्रॉन असा झिगझॅग मॅनरमध्ये फिरत असताना जर आपण काय केलं बेटा, इथून जर रेडियस मेजर केलं तर इथून रेडियस काय आली बेटा वेगळी आली, इथून रेडियस मेजर केलं तर वेगळी आली, इथून रेडियस मेजर केलं तर काय आली वेगळी आली. तर प्रत्येक जागून जर बघितलं आपण, प्रत्येक जागून बघितलं तर रेडियस काय झालं बेटा वेगळी वेगळी आली. म्हणून काय झालं बेटा माहिती का, हे डिफिकल्ट झालं रेडियस मेजर करणं. म्हणून बघितलं आपण, बट इलेक्ट्रॉन आर हायली एनर्जेटिक then radius calculated it is very difficult. Radius calculated it is very difficult. म्हणून हे रेडियस कॅल्क्युलेट करणं काय झालं बेटा आपल्याला डिफिकल्ट झालं, कारण की हा जी इलेक्ट्रॉन आहे ना हा खूप हायली एनर्जेटिक होता. म्हणून रेडियसच्या वेगळ्या वेगळ्या काय येत होत्या व्हॅल्यू येत होत्या. म्हणून काय झालं बेटा, आता ह्याचे ॲक्युरेट रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं बेटा, आपण बेस्ड ऑन 3 बॉन्ड्स आपण काय केलं यूज केला. फाइंड आउट रेडियस, देन यूज 3 टाइप ऑफ बॉन्ड म्हणू शकता किंवा रेडियस. तर हे ॲक्युरेट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं बेटा, 3 ह्याचं काय केलं मेजरमेंट केलं आणि त्याच्या बेसिसवर आपण काय करतोय आता फाइंड आउट वगैरे करत आहेत. आता बघा फर्स्ट जर बघितलं तुमचं फर्स्ट वगैरे आहे बेटा तुमची कोव्हॅलेंट रेडियस. कोणती आहे रे बेटा, कोव्हॅलेंट रेडियस. फर्स्ट आहे तुमची बेटा कोव्हॅलेंट रेडियस. आता बघा कोव्हॅलेंट रेडियस जर बघितलं आपण तर कोव्हॅलेंट रेडियस वगैरे काय असते तुम्हाला सांगतो. कोव्हॅलेंट बॉन्ड बऱ्याच जणांना माहिती असेल तर बघा काय असतं, बघा कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतं, ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्या. कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतं बघा, समजा हा तुमचा एक ऑर्बिट आहे, इलेक्ट्रॉन आहे ह्याच्यामध्ये, आणि ही एक आहे बेटा तुमचं नेक्स्ट वगैरे ऑर्बिट वगैरे, ह्याच्यामध्ये पण एक इलेक्ट्रॉन आहे. आता बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा लक्ष द्या, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण एक काढूयात बेटा, आपण एक ऑर्बिट अजून एक काढूयात आपण, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बेटा तुमचा एक इलेक्ट्रॉन वगैरे आहे. आता लक्ष द्या काय असतं बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं हा तुमचा बेटा आहे न्यूक्लियस वगैरे आहे, ह्याच्यामध्ये एक तुमचा आहे एक इलेक्ट्रॉन, ही एक आहे तुमचं न्यूक्लियस, ह्याच्यामध्ये दुसरा बेटा हाफ इलेक्ट्रॉन. समजा कन्सिडर केलं हे कोणाचं आहे बेटा तुमचं हायड्रोजनचं आहे, आणि हे पण कोणाचं आहे तुमचं हायड्रोजनचं आहे. तर हे हायड्रोजनचे असे काय झाले बेटा 2 ॲटॉमिक ऑर्बिटल झाली. तर ही हायड्रोजनचे असे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल झाली, आणि 2 ॲटॉमिक ऑर्बिटल करून काय झाले बेटा एक इलेक्ट्रॉन त्यांनी काय केला शेअर केला, एक इलेक्ट्रॉन काय केला शेअर, आणि एक इलेक्ट्रॉन शेअरिंग झाल्याच्यानंतर 2 इलेक्ट्रॉन काय झाले बेटा असे पेअर इलेक्ट्रॉन झाले, आणि 2 इलेक्ट्रॉन पेअर झाल्याच्यानंतर असं त्यांच्यामध्ये काय तयार झालं बेटा बॉन्ड वगैरे तयार झाला. बॉन्ड तयार झाल्याच्यानंतर हे झालं बेटा त्याचं एक डिस्टन्स तयार झालं. काय झालं ह्याचं एक डिस्टन्स, ह्यालाच म्हणतो बेटा, ह्या डिस्टन्सला म्हणतो बेटा आपण बॉन्ड लेंथ. काय म्हणतो बेटा आपण ह्याला बॉन्ड लेंथ, ह्यालाच काय म्हणतो आपण बॉन्ड लेंथ. ह्यालाच म्हणतो बेटा आपण डायमीटर. काय म्हणतो ह्याला बेटा आपण डायमीटर. काय म्हणतो ह्याला आपण डायमीटर, ह्यालाच म्हणतो बॉन्ड लेंथ, ह्यालाच काय म्हणतो आपण डायमीटर. आता बघा रेडियस जर बघायचं असेल तर रेडियस काय असते बेटा डायमीटर डिवायडेड बाय काय असते बेटा तुमची 2 असते. डायमीटर डिवायडेड बाय काय असते तुमची 2 असते. आणि ह्यालाच म्हणलं जातं बेटा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स पण म्हणलं जातं. ह्याला काय म्हणलं जातं रे बेटा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स पण मानलं जातं. हेच काय असतं तुमचं बेटा ऑरमध्ये जर बघितलं तर हे असतं बेटा तुमचं इंटरन्यूक्लिअर काय असतं रे बेटा डिस्टन्स. हेच काय असतं बेटा तुमचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. तर ह्यालाच म्हणतो आपण बेटा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. आता बघा जसं रेडियस बघितलं तर सगळ्यांचं बेटा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स असेल, बॉन्ड लेंथ असेल, डिवायडेड बाय डायमीटर असेल, तर हेच काय येते बेटा तुमचं हे येत असते बेटा तुमची रेडियस येत असते. काय येत असते रेडियस. म्हणजे आपण हे सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जे बॉन्ड तयार होत असतं. कोव्हॅलेंट रेडियस काय असतं बघा कोव्हॅलेंट रेडियस असतं बेटा शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन then sharing of 2 electron then formation of covalent radius, then formation of काय म्हणतो बेटा आपण कोव्हॅलेंट रेडियस.
तर कोव्हॅलंट रेडियस अशा प्रकारचे काय होत असते बेटा फॉर्मेशन वगैरे काय होत असते. आता जर त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहे बेटा, ह्याच्यामध्ये जर आपण बेटा एक्झाम्पल बघितलं, काय बघितलं आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल. आता म्हणलेलं आहे बेटा, लक्ष द्या, मी म्हणलं एक एक्झाम्पल आहे. आता लक्ष द्या, ही ए ॲटम आहे बेटा, ए ॲटमची बेटा तुम्हाला बॉन्ड लेंथ दिलेली आहे एक्स काय बेटा तुमची बॉन्ड लेंथ, एक्स काय तुमची बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथलाच काय म्हणू शकता तुम्ही बेटा इक्वल टू म्हणू शकता डायमीटर. काय म्हणू शकता बेटा डायमीटर. बॉन्ड लेंथलाच काय म्हणू शकता डायमीटर. अजून बॉन्ड लेंथला काय म्हणू शकता बेटा तुम्ही इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. काय म्हणू शकता बेटा इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. काय म्हणू शकता इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. त्याच्यानंतर जर बघितलं आपण इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स झालं. आता हे झालं तुमचं इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. ह्याच्यामध्ये जर रेडियस करायचं असेल तर रेडियस काय येतील बेटा तुमची डायमीटर डिवायडेड बाय 2. म्हणजे डायमीटर किती आहे बेटा तुमची एक्स डिवायडेड बाय काय झाली बेटा 2. तर अशा प्रकारचं आपण काय करू शकतो बेटा रेडियस वगैरे काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. रेडियस वगैरे काय करू शकतो बेटा तुमची फाइंड आउट करू शकतो. आता समजा ह्याच्यामध्ये एक होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल आलेला आहे, एक हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. तर त्याच्यामध्ये आपण डायमीटर वगैरे कसं फाइंड आउट करू शकतो आपल्याला काय बघायचं आहे ते बघायचं आहे. समजा आता होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. फर्स्ट आहे तुमचा कुठला बेटा होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. कुठला आहे होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय असतं बेटा सेम मॉलिक्यूल असतात त्याला म्हणतो होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. काय असतं बेटा सेम ॲटम असतात. काय असतं बेटा सेम ॲटम त्याला काय म्हणतो होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. जसं की एक्झाम्पल बघितलं H2 काय बेटा सेम आहे. Cl2 आहे ते काय बेटा सेम आहे. आता ह्याची जर आपल्याला जर डायमीटर बघायचे असेल तर डायमीटर दोघांची कशी येणार बेटा रेडियस ऑफ ए ॲटम प्लस काय झाले बेटा रेडियस ऑफ बी ॲटम. रेडियस ऑफ ए ॲटम प्लस काय येईल बेटा रेडियस ऑफ काय झाले तुमचं बी ॲटम. तर होमो ॲटॉमिकसाठी झालं. आणि ह्याची रेडियस काढायचं असेल तर काय करणार आपण बेटा डायमीटर डिवाइड बाय काय करणार तुम्ही 2 करणार. डायमीटर डिवाइड बाय काय करणार 2 करणार. आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं बेटा ह्याच्यामध्ये बघितलं की दुसरा आहे आपला हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्यूल. कुठला आहे बेटा हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल. कुठला आहे हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल. हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल. हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय म्हणतो रे बेटा आपण डिफरंट ॲटम. काय म्हणतो याला आपण डिफरंट ॲटम. डिफरंट ॲटम म्हणजे जसं कुठला आहे बघा तुमचा HCl आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा HBr आहे. ह्याला काय म्हणतो रे बेटा आपण बेटा डिफरंट काय म्हणतो आपण ह्याला ॲटम म्हणतो. कुठले ॲटम म्हणतो डिफरंट. आता ह्याचे जर डायमीटर फाइंड आउट करायचे असेल तर ह्याचे डायमीटर काय करतो आपण रेडियस ऑफ फर्स्ट प्लस काय करतो रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू काय करू शकतो बेटा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन 2 ॲटम. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कोणाचा आहे बेटा 2 ॲटमचा. म्हणजे ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे बेटा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे बेटा 2 ॲटमचा डिफरन्स आहे तुमचा RA आणि RB ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा काय आहे बेटा हे डिफरन्स वगैरे आहे. तर अशा प्रकारचं आपण बघितले बेटा कोव्हॅलंट रेडियस. कुठली रेडियस बघितली बेटा आपण कोव्हॅलंट रेडियस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वगैरे तुमची रेडियस आहे बेटा ती रेडियस आहे तुमची बेटा मेटॅलिक रेडियस. कुठली रेडियस आहे बेटा मेटॅलिक रेडियस. मेटॅलिक रेडियस ह्यालाच म्हणतो बेटा आपण क्रिस्टल रेडियस. काय म्हणतो बेटा ह्याला आपण क्रिस्टल रेडियस. यालाच म्हणतो बेटा आपण क्रिस्टल रेडियस. मेटॅलिक रेडियसलाच काय म्हणतो आपण बेटा क्रिस्टल रेडियस. आता बघा मेटॅलिक रेडियस आणि क्रिस्टल रेडियस काय आहे बघा. आता मेटॅलिक रेडियस म्हणजे हे मेटल आलं बेटा. ह्याच्यामध्ये काय असतं एक बेटा एक असतं तुमचं बेटा मेटलचं एक काय असतं बेटा क्रिस्टल असतं. मेटलचं काय असतं एक क्रिस्टल. तर मेटलचं बघा कशा प्रकारचं एक क्रिस्टल असतं बघा लक्ष द्या. मेटलचं एक क्रिस्टल असतं आणि त्याच्यामध्ये काय असतं बेटा मेटल वगैरे काय असतात तुमचे असे प्रेझेंट असतात. मेटल काय प्रेझेंट असतात तुमचे प्रेझेंट असतात. आता मेटल प्रेझेंट असताना काय होत असतं बघा हे मेटल तुमचे काय झाले बेटा प्रेझेंट वगैरे झाले. आता ह्या मेटलमध्ये तुमचे मेटल दुसरे काय झाले बेटा एकमेकासोबत काय झाले प्रेझेंट झाले आणि असं एक क्रिस्टल बनतं. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण क्रिस्टल रेडियस पण काय केलं जातं बेटा म्हणलं जातं. याला काय म्हणलं जातं बेटा क्रिस्टल रेडियस पण काय जातं म्हणलं जातं. आता बघा हे काय असतं हे जे डिस्टन्स आहे ही डिस्टन्स ह्याला म्हणतो आपण बेटा डायमीटर. ह्याला काय म्हणतो बेटा आपण डायमीटर. ही जी आहे बेटा तुमची ही काय झाली बेटा तुमची डायमीटर. ही काय झाली तुमची डायमीटर. डायमीटरलाच म्हणतो बेटा आपण बॉन्ड लेंथ. डायमीटरलाच काय म्हणतो बेटा आपण बॉन्ड लेंथ. काय म्हणतो आपण ह्याला बॉन्ड लेंथ. आणि ह्यालाच म्हणतो आपण ही बॉन्ड लेंथ झाली तुमची वगैरे डायमीटर झाली. जसं आपण ह्याचं बघितलं होतं कोव्हॅलंट रेडियसचं तसंच वगैरे ह्याचं पण आहे. आता ह्याला पण आपण इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो बेटा आपण इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. काय म्हणू शकतो बेटा इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स.
आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला हे काढायचं असेल, रेडियस काढायचं असेल, तर आपण कशा प्रकारचं काढू शकतो बेटा, रेडियस इक्वल टू काय म्हणू शकतो बेटा, डायमीटर डिवायडेड बाय काय म्हणू शकतो, 2. काय अशाच प्रकारचं काय करू शकतो आपण, रेडियस वगैरे काय करू शकतो, काढू शकतो. आता जर बघितलं तर मेटॅलिक रेडियसमध्ये जर बघितलं तर हे जे ॲटम आहेत बेटा, हे ॲटम एकमेकाला ॲडजस्टंट ॲटम आहेत, एकमेकाला कसे आहेत बेटा, ॲडजस्टंट वगैरे ॲटम आहेत. आणि जर ह्याच्यामध्ये जर बघितलं कोव्हॅलेंट रेडियसमध्ये, तर हे एकमेकाला काय झाले होते बेटा, एकमेकामध्ये काय झाले होते, मर्ज झाले होते, एकमेकामध्ये काय झाले होते, मर्ज. हे एकमेकामध्ये काय झाले होते, मर्ज. पण ह्याच्यामध्ये जर बघितले तर हे एकमेकाला कसे आहेत बेटा, ॲडजस्टंट वगैरे आहेत. म्हणजे तुमची मेटॅलिक रेडियस काय असेल बेटा, जास्त असेल. मेटॅलिक रेडियस काय असेल, जास्त असेल. कोणापेक्षा बेटा, कोव्हॅलेंट रेडियसपेक्षा. कोणापेक्षा जास्त असेल, तुमच्या कोव्हॅलेंट रेडियसपेक्षा तुमची मेटॅलिक रेडियस काय असेल बेटा, 100% काय असेल तुमची, जास्त असेल. त्याच्यानंतर थर्ड आहे तुमची बेटा वन डर वाल्स रेडियस. थर्ड कुठली रेडियस आहे बेटा, वन डर वाल्स रेडियस. थर्ड आहे तुमची वन डर वाल्स रेडियस. वन डर वाल्स रेडियस जर बघितलं आपण, वन डर वाल्स रेडियस बघा, वन डर वाल्स रेडियस काय आहे बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा वन डर वाल्स रेडियस बघा, वन डर वाल फोर्स कोणामध्ये असतो, हा एक बेटा वीक टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. वन डर वाल फोर्स जर बघितला आपण तर हा एक वीक टाईपचा फोर्स ऑफ काय बेटा, अट्रॅक्शन वगैरे आहे. तर बघा जर तुमचे गॅसियस मॉलिक्यूल बघितली, गॅसियस मॉलिक्यूल बघितले, जसं की मी वगैरे काढतो आहे, तुमचं जर बघितलं हेलियम वगैरे गॅस मॉलिक्यूल आहे. समजा हे एक तुमचा काय झाला गॅस मॉलिक्यूल, हे एक काय झाला बेटा तुमचा गॅस मॉलिक्यूल. त्याच्यानंतर झाला बेटा हा तुमचा झाला नेक्स्ट गॅस मॉलिक्यूल, हा काय झाला बेटा तुमचा नेक्स्ट गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूल म्हणल्याच्यानंतर बेटा ही पण काय असतील तुमचे ॲटम असतील. आणि ह्याच्यामध्ये काय असतं बेटा, एक तुमचं काय असतं बेटा, एक डिस्टन्स असतं. काय असतं बेटा, डिस्टन्स असतं. ह्यालाच काय म्हणतो बेटा आपण, डायमीटर. ह्यालाच काय म्हणतो, डायमीटर. आता बघा काय आहे तुमचं जर वन डर वाल्स फोर्स जर बघितला, इट इज वीक इंटरमॉलिक्युलर force of attraction, intermolecular force of attraction, it is a weak intermolecular force of attraction present in gaseous molecule. gaseous molecule म्हणजे हे जनरली कोणामध्ये असतो रे बेटा, गॅसियस मॉलिक्यूलमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा कोणामध्ये प्रेझेंट असतो, गॅसियस मॉलिक्यूलमध्ये जनरली काय असतो बेटा, प्रेझेंट असतो. आता बघा हा वन डर वाल फोर्स जे आहे, वन डर वाल्स रेडियस, तर वन डर वाल्स रेडियस बरोबर बघितलं तर रेडियस इक्वल टू काय झालं बेटा, हे डायमीटर डिवायडेड बाय काय झालं बेटा, 2 झालं. डायमीटर डिवायडेड बाय काय झालं, 2. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वन डर वाल्स रेडियस जर बघितलं तर वन डर वाल्स रेडियस खूप वगैरे लार्ज वगैरे आहे. कोणापेक्षा कम्पेअर केलं, मेटॅलिकपेक्षा. मेटॅलिक जर बघितलं तर एकमेकाच्या ॲडजस्टंट ॲटम आहेत, एकमेकाच्या काय आहेत बेटा, ॲडजस्टंट. आणि कोव्हॅलेंट रेडियस बघितलं तर एकमेकाच्या कशा आहेत बेटा, तुम्ही मर्ज झालेले आहेत, एकमेकामध्ये काय झालेले आहेत, मर्ज. मेटॅलिक रेडियस बघितला तर एकमेकाच्या कशा आहेत रे बेटा, ॲडजस्टंट. आणि वन डर वाल्स रेडियस म्हटलं तर एकमेकापासून कोण आहे, खूप दूर आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो रे बेटा, आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात जास्त जर बघितलं तर सगळ्यात जास्त कुठली रेडियस असू शकते रे बेटा, सगळ्यात जास्त असू शकते मेटॅलिक रेडियस, नंतर असू वन डर वाल्स रेडियस, नंतर असू शकते मेटॅलिक रेडियस, त्यालाच म्हटलं जातं क्रिस्टल रेडियस, आणि लास्टला असू शकते बेटा तुमची कोव्हॅलेंट रेडियस. तर ह्याच्यावर असे खूप सारे काय भेटतात, स्टेटमेंट होतात बेटा, कुठली रेडियस ग्रेटर दॅन आहे, कुठली रेडियस स्मॉल वगैरे आहे, कुठली रेडियसची साईज जास्त आहे, कुठली रेडियसची साईज कमी आहे. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या टाईपचे काय म्हणतात बेटा, क्वेश्चन बनतात. जसं मी म्हणलं वन डर वाल्स रेडियस इज ग्रेटर दॅन मेटॅलिक रेडियस, दिस स्टेटमेंट काय आहे, करेक्ट. मी जर म्हणलं कोव्हॅलेंट रेडियस इज ग्रेटर दॅन वन डर वाल्स रेडियस, हे स्टेटमेंट काय आहे बेटा, इनकरेक्ट. तर अशा खूप टाईपचे सवाल काय बनतात तुम्हाला इथं येतात बेटा, खूप टाईपचे प्रश्न वगैरे तुम्हाला काय होतात इथं येतात. तर अशा प्रकारचे आपण 3 रेडियस बघितल्या, कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस आणि काय बघितले बेटा, वन डर वाल्स रेडियस वगैरे काय केलेली बघितलेली आहे. आता बघायचं आहे आपल्याला बेटा, आपल्याला बघायचं आता आयोनिक वगैरे रेडियस बघायचं आहे. आता बघा आयोनिक रेडियस वगैरे काय असते. आपण आयोनिक रेडियस जर बघितलं तर बघा फोर्थ वगैरे आहे तुमची बेटा आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियसमध्ये जर बघितलं तर आयोनिक रेडियसमध्ये बेटा कुठले असतात, आयन वगैरे फॉर्मेशन झालेले आहेत. काय फॉर्मेशन झालेले आहेत बेटा, आयन. आता आयन कधी फॉर्मेशन होतात, एकतर इलेक्ट्रॉन लॉस केल्याच्यानंतर किंवा एकतर इलेक्ट्रॉन गेन केल्याच्यानंतरच काय होतात बेटा, आयन वगैरे फॉर्मेशन वगैरे होत वगैरे असतात. आता आयन कधी फॉर्मेशन होतात, एकतर लॉस्ट इलेक्ट्रॉन गेले किंवा गेन. आता आयोनिक रेडियसमधली बेटा फर्स्ट रेडियस आहे बेटा तुमची कॅटायनिक रेडियस. कुठली रेडियस आहे बेटा, कॅटायनिक रेडियस. कॅटायनिक रेडियस आहे बेटा. कॅटायनिक रेडियस जर बघितला तर कॅटायनिक रेडियस म्हणजे कुठला चार्ज असतो बेटा, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कुठला चार्ज असतो बेटा, पॉझिटिव्ह चार्ज. कॅटायनिक रेडियस म्हणजे कुठला चार्ज आहे बेटा, पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर आपण ह्याच्यामध्ये जर बेटा एक एक्झाम्पल बघितलं, लक्ष द्या, एक्झाम्पल जर बघितलं आपण, एक्झाम्पल
एक्झाम्पलमध्ये जर समजा ऑक्सिजन बघितलं बेटा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 8. आता बघा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 8 आहेत. ऑक्सिजनमध्ये जर आपण काय केलं बेटा, एक इलेक्ट्रॉन काय केला. आता बघा हे ऑक्सिजनमध्ये होत नाही, जसं आपण एक सिम्पल दुसरं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल बेटा. दुसरं एक्झाम्पल घेऊया एक चांगलं छान असं. जसं जर आपण कोण बघितलं बेटा, आपलं तुमचा सोडियम आहे. कोण आहे बेटा म्हणलं, सोडियम. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 11. तर बघा सोडियमची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची. सो सोडियमनं काय केलं बेटा, एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि कोणामध्ये कन्वर्ट झाला, 1 इलेक्ट्रॉन Na+मध्ये कन्वर्ट झाला. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती असतात बेटा, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे तेवढेच काय झाले तुमचे प्रोटॉन. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पण किती झाले रे बेटा, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे तेवढेच इलेक्ट्रॉन. आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन पण जर बघितलं तर आता बघा ह्याच्यामध्ये किती आहे ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे 23. तर 23 - 11 किती झाले बेटा तुमचं झालं 12. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती झाले बेटा, प्रोटॉन आहे तेवढेच राहणार. इलेक्ट्रॉन जर बघितलं, इलेक्ट्रॉन किती झाले बेटा, एक इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजे किती झाले 10. आणि न्यूट्रॉन जर बघितलं तर न्यूट्रॉन किती झाले बेटा 12. आता बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोटॉन आहे तेवढेच आहेत. पॉझिटिव्ह चार्ज जर बघितलं तर पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच आहेत. पॉझिटिव्ह चार्ज काय आहेत बेटा, आहेत तेवढेच आहेत. पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच आहेत. तर ह्या पॉझिटिव्ह चार्जचं आता बघा ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन होते, ह्या ठिकाणी 11 प्रोटॉन होते, 11 इलेक्ट्रॉन होते. म्हणजे 11 प्रोटॉनचं 11 इलेक्ट्रॉनवर काय होतं बेटा, अट्रॅक्शन होतं. 11 प्रोटॉनचं काय होतं बेटा, 11 इलेक्ट्रॉनवर काय होतं बेटा, अट्रॅक्शन होतं. पण आता ह्या ठिकाणी काय झालं, एक इलेक्ट्रॉन काय झालं बेटा तुमचा, एक इलेक्ट्रॉन काय झालं बेटा कमी झाला. तर मला सांगा प्रोटॉनचं अट्रॅक्शन आता 11 प्रोटॉन आहेत, 11 प्रोटॉनचं अट्रॅक्शन कोणावर झालं बेटा 10 इलेक्ट्रॉनवर. म्हणजे ह्या ठिकाणी काय होऊ शकतो बेटा, तुमचे जर इलेक्ट्रॉन असेल, ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉनचं बेटा अट्रॅक्शन काय होऊ शकतो बेटा, ह्या ठिकाणी वाढू शकतं. अट्रॅक्शन काय होऊ शकतं, वाढू शकतो. आणि ह्या ठिकाणी जर इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसचं जर अट्रॅक्शन वाढलं तर हे काय येतील बेटा, जवळ येतील. का, कारण की आता एका प्रोटॉनला अट्रॅक्शन करण्यासाठी इलेक्ट्रॉनच नाही ना, मग तो प्रोटॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडे बघण्याचा प्रयत्न करेल. तो प्रोटॉन काय करेल, दुसऱ्या इलेक्ट्रॉनकडे बघण्याचा काय करेल बेटा, प्रोटॉन म्हणजे प्रयत्न करेल. पण ह्या ठिकाणी तुमचं अट्रॅक्शन काय झालं बेटा जास्त. आणि अट्रॅक्शन जास्त झालं तर इलेक्ट्रॉन काय येतील तुमचे बेटा जवळ येतील. जवळ. मग इलेक्ट्रॉन जर जवळ आले तर काय होईल बेटा, ओरिजिनलच्या कंपॅरिझनमध्ये तुमची साईज काय होईल बेटा, कमी होईल. आता अट्रॅक्शन काय झालं बेटा, ह्या ठिकाणी इन्क्रीज झालं. अट्रॅक्शन काय झालं बेटा तुमचं इन्क्रीज. आणि अट्रॅक्शन जर इन्क्रीज झालं तर साईज काय होत असते बेटा तुमची, काय होत असते, कमी होत असते. साईज काय होत असते तुमची, लेस होत असते. कारण की न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं जे आहे ते इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन काय होत असतं बेटा तुमचं वाढत आहे. न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होत आहे, वाढत आहे. आणि हे जर अट्रॅक्शन वगैरे जर वाढलं तर साईज काय होत असते बेटा, कमी होत असते. साईज काय होत असते, कमी. जसं की आपण एक्झाम्पल म्हणून एक कन्सिडर केलं बेटा, समजा ए ॲटमनं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, कोणामध्ये कन्वर्ट झाला बेटा A+1मध्ये झाला. परत A+1 ॲटमनं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, A+2मध्ये झाला. A+2 नावावर एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, A+3मध्ये झाला. आता बघा आपण जर बघितलं Na आणि Na+1मध्ये जर बघितलं तर ह्या केसमध्ये बेटा अट्रॅक्शन काय आहे बेटा तुमचं जास्त आहे. अट्रॅक्शन काय आहे जास्त. ह्या केसमध्ये अट्रॅक्शन वगैरे काय आहे बेटा तुमचं कमी वगैरे आहे. कारण की ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रोटॉन वगैरे काय आहे तेवढेच आहेत, पण इलेक्ट्रॉन किती झालेत बेटा आता 10. तर 10 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉनचं लक्ष कोणाकडे असेल 10 इलेक्ट्रॉनकडे. पण ह्या ठिकाणी किती असेल 11 प्रोटॉनचं लक्ष कोणाकडे असेल 11 इलेक्ट्रॉनचं. तर ह्या ठिकाणी अट्रॅक्शन काय झालं बेटा तुमचं जास्त. अट्रॅक्शन जास्त झालं म्हणजे साईज काय झाली बेटा कमी झाली. म्हणून म्हणतो आपण जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आला तेवढी साईज काय होत असते बेटा कमी होत असते. म्हणून आपण एक असं लिहू शकतो बेटा इथं IMP म्हणून असं लिहू शकतो. बघा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज असं लिहू शकतो आपण. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज. पॉझिटिव्ह चार्ज जेवढा इन्क्रीज झाला तेवढी साईज काय होईल बेटा कमी होईल. कारण की इलेक्ट्रॉन कमी होतात. इलेक्ट्रॉन काय होतात कमी. आणि इलेक्ट्रॉन जर कमी झालं तर अट्रॅक्शन काय होत आहे बेटा वाढत आहे. आणि अट्रॅक्शन जर इन्क्रीज झालं तर साईज काय होत आहे बेटा आपोआप काय होत आहे बेटा तुमची कमी वगैरे होत आहे. साईज काय होत आहे बेटा तुमची आपोआप काय होत आहे कमी वगैरे होत आहे. साईज काय होत आहे कमी होत आहे. आता हे झाले तुमची बेटा कॅटॅनिक रेडियस. आता हे एक्झाम्पल घेतलं होतं. ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण ऑर्डर लिहिली साईजची वगैरे तर सगळ्यात जास्त साईज कोणामध्ये जास्त असेल बघा. आपण जर साईजची ऑर्डर लिहिली जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज काय म्हणतो आपण कमी. म्हणजे Aची साईज काय झाली बेटा जास्त. त्याच्यानंतर कोणाची झाली बेटा A+1ची. त्याच्यानंतर कोणाची झाली बेटा A+2ची. त्याच्यानंतर कोणाची झाली बेटा A+3ची. तर ही साईजची काय झाली बेटा ऑर्डर. हे आहे बेटा जास्तपासून तुमचं कमीकडे आहे. जास्तपासून कमीकडे जर असेल तर ही आहे बेटा तुमची डिक्रीजिंग ऑर्डर. कुठली ऑर्डर आहे बेटा डिक्रीजिंग ऑर्डर. कुठली ऑर्डर आहे तुमची डिक्रीजिंग ऑर्डर.
ही आहे बेटा तुमची डिक्रीजिंग ऑर्डर. आणि ह्याच ठिकाणी तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर लिहायचं असेल. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे बेटा आता हे जास्तपासून कमीकडे आहे, तर कमीपासून जास्तकडे ते काय झाले तुमची बेटा इन्क्रीजिंग ऑर्डर. हे +3 आहे, त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं +2 आहे, त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं +1 आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं ए. तर ही आहे बेटा तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर. ही कोण आहे बेटा तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर. ही झाली बेटा तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर आणि एक झाली बेटा तुमची डिक्रीजिंग ऑर्डर. तर अशा आपण 2 ऑर्डर बघितलं. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज येईल तेवढी साईज काय होती बेटा कमी. तर का कमी होती, कारण की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स काय होतं अट्रॅक्शन वाढतं आणि न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढल्यामुळं साईज काय होत असते बेटा कमी होत असते. साईज काय होत असते कमी होत असते. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये सेकंड बघणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये आपण सेकंड बघायचं तर आपल्याला आता बेटा ॲनायनिक रेडियस. कुठली रेडियस आहे रे बेटा आपल्याला आता ॲनायनिक रेडियस. आता आहे आपली ॲनायनिक रेडियस. ॲनायनिक रेडियसमध्ये जर बघितलं आपण ॲनायनिक रेडियसमध्ये जर बघितलं बघा लक्ष द्या. ॲनायन वगैरे आता कधी फॉर्मेशन होत असतो बघा. जसं की मी म्हणलं एक्झाम्पल आहे बघा. आता लक्ष द्या एक्झाम्पल आहे बेटा लक्ष द्या. मी म्हणलं तुमचा वगैरे आता फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 9. आता फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, तर फ्लोरीनमध्ये प्रोटॉन किती झाले बेटा 9, इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 9. आता फ्लोरीनं काय केलं बेटा एक इलेक्ट्रॉन काय केलं बेटा तुमचा गेन केला, एक इलेक्ट्रॉन गेन केला आणि कोणामध्ये कन्वर्ट झाला बेटा F-1 झाला. तर ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती झाले रे बेटा तुमचे 9, इलेक्ट्रॉन किती झाले रे बेटा 10. आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय झाले बेटा वाढले. आता मी जर म्हणलं बेटा समजा कन्सिडर केलं, समजा कन्सिडर करा हे वगैरे तुमचे एक सेल वगैरे आहे. ह्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन होते आधी किती इलेक्ट्रॉन होते बेटा 5 इलेक्ट्रॉन होते. किती इलेक्ट्रॉन होते बेटा 5 इलेक्ट्रॉन असताना जर मी एक इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये जर वाढवला, एक इलेक्ट्रॉन जर वाढवला, तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काय होत असतं बेटा इलेक्ट्रॉनचं काय होईल बेटा रिपल्शन काय होईल बेटा इन्क्रीज होईल. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन काय होईल इन्क्रीज. आणि रिपल्शन जर इन्क्रीज झालं इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जर काय झालं बेटा इन्क्रीज, तर साईज काय होता बेटा वाढते. साईज काय होत असते बेटा वाढत असते. साईज काय होत असते वाढते. कारण की हे इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले तर रिपल्शन काय झालं बेटा इन्क्रीज झालं. सुरुवातीला 9 प्रोटॉनचं लक्ष 9 इलेक्ट्रॉनकडे होतं, 9 प्रोटॉनचं लक्ष 9 इलेक्ट्रॉन्सकडे होतं. पण आता 9 प्रोटॉनचं लक्ष कोणाकडे असेल 10 प्रोटॉनकडे. म्हणजे प्रत्येकाला वाटेल की तू मला प्रोटॉन पाहिजे, ते म्हणाल मला प्रोटॉन पाहिजे, ते म्हणाल मला प्रोटॉन पाहिजे. म्हणजे ह्याच इलेक्ट्रॉनमध्ये काय होईल बेटा रिपल्शन होईल. ह्यांच्यामध्येच काय लागतील भांडणं लागतील आणि ह्यांच्यामध्येच भांडणं लागल्यामुळं काय होईल बेटा ह्यांच्यामध्ये रिपल्शन झालं. तर रिपल्शन झाल्यामुळे तर तुमची साईज काय होत असते बेटा वाढत असते. साईज काय होत असते वाढत असते. म्हणून आपण असं म्हणू शकतो जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त असं म्हणू शकतो इफ निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज देन साईज इन्क्रीज. कारण की रिपल्शन काय होतं आहे बेटा वाढत आहे. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन काय होत आहे वाढत आहे. आणि इलेक्ट्रॉनचं जर रिपल्शन वाढलं तर साईज काय होत आहे बेटा वाढत आहे. साईज काय होत आहे तुमची वाढत वगैरे आहे. आता मी जर म्हणलं बघा एक्झाम्पल वगैरे आहे तुमचं एक्झाम्पल आहे लक्ष द्या. एक्झाम्पलमध्ये जर म्हणलं समजा ए आहे बेटा एनं काय केलेलं आहे एक इलेक्ट्रॉन गेन केला बेटा कोणामध्ये कन्वर्ट झाला A-1 झाला. परत A- एक इलेक्ट्रॉन गेन केला A-2 झाला. परत त्यानं एक इलेक्ट्रॉन गेन केला A-3 कन्वर्ट झाला. परत त्यानं एक इलेक्ट्रॉन गेन केला A-4 कन्वर्ट झाला. आता ह्याच्यामध्ये साईजची जर ऑर्डर बघितलं तर आपण आत्ताच बघितलं तर निगेटिव्ह चार्ज वाढला तर साईज काय होत असते बेटा वाढत वगैरे असते. तर ह्याचं जर आपण आन्सर लिहिलं तर A-4ची साईज काय झाली बेटा जास्त कोणापेक्षा रे बेटा A-3पेक्षा. त्याच्यानंतर जास्त झाली कोणाच्यापेक्षा A-2ची. त्याच्यानंतर झाली कोणाच्यापेक्षा A-1ची आणि नंतर कोणाची झाली बेटा एची. आता हे जास्तपासून कोणाकडे आहे बेटा कमीकडे आहे. जास्तपासून कोणाकडे आहे कमीकडे. जास्तपासून कमीकडे म्हणजे कुठली ऑर्डर असेल बेटा डिक्रीजिंग ऑर्डर असेल. आणि जर आपण बघितलं ए आहे त्याच्यानंतर आहे तुमचा A-1 आहे बेटा. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा A-2 आहे बेटा. नंतर आहे तुमचा A-3 आहे बेटा आणि त्याच्यानंतर आहे बेटा A-4 वगैरे आहे. तर ही झाली बेटा तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर बघितलात इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे तुमची आहे बेटा कमीपासून कोणाकडे आहे बेटा जास्तकडे आहे. कमीपासून कोणाकडे आहे जास्तकडे. तर ही बघितली मी तुमची कॅटॅनिक रेडियस आणि एक बघितली बेटा आपली ॲनायनिक रेडियस. आता जर आपण ह्याचे एक्झाम्पल जर बघितले आता बघा लक्ष द्या ह्याचे जर एक्झाम्पल बघितली जसं की एक्झाम्पल नंबर 1 आहे. जसं मी म्हणलं आहे बेटा Fe आहे, नंतर आहे Fe+1 आहे, नंतर आहे म्हणजे मी Fe+2 वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये साईजची ऑर्डर लिहा जर म्हणलं तर सगळ्यात जास्त साईज कोणाची येणार बेटा Feची येणार. त्याच्यानंतर कोणाची येणार बेटा Fe+1ची येणार. त्याच्यानंतर कोणाची येणार बेटा Fe+2ची येणार. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन जर बघितला O आहे, त्याच्यानंतर O-1 आहे, त्याच्यानंतर O-2 आहे आणि त्याच्यानंतर O-3 आहे. तर ह्याच्यामध्ये साईजची ऑर्डर बघितलं तर ऑक्सिजन -3ची येणार,
त्याच्यानंतर येणार O-2ची येणार, त्याच्यानंतर O-1ची येणार, त्याच्यानंतर येणार ओची. थर्ड नंबरचा जर क्वेश्चन बघितला आपण, थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये जर बघितलं आपण, समजा I आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा I-1 आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा I+1. तर बघा आपण पॉझिटिव्ह चार्ज जेवढा जास्त तेवढी साईज काय म्हणतो कमी, आणि निगेटिव्ह चार्ज जास्त तर साईज काय म्हणतो जास्त. तर I- ची साईज काय असेल जास्त. नंतर कोण येईल बेटा तुमचा I, आणि लास्टला कोण येईल बेटा तुमचा I+1 येईल. कोण येईल बेटा तुमचा I+1 येईल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे बेटा. जस्ट असंच एक्झाम्पल वगैरे घेत आहे मी. समजा AL आहे, नंतर आहे तुमचा AL+1 आहे, नंतर आहे तुमचा AL+3 आहे, आणि नंतर आहे तुमचा ह्याच्यामध्ये जर साईजची ऑर्डर जर बघितली तर सगळ्यात जास्त साईज कोणाची असेल ALची असेल, नंतर कोणाची असेल AL+1ची असेल, नंतर कोणाची असेल बेटा AL+3ची वगैरे असेल. तर अशा प्रकारची काय असू शकते बेटा, हे तुमची काय असू शकते बेटा ऑर्डर वगैरे असू शकते. ही काय असू शकते ऑर्डर वगैरे असू शकते. तर अशा प्रकारचं बघितलं आपण बेटा, कॅटॅनिक रेडियस बघितलं, ॲनॅनिक रेडियस बघितलं, वन डेर वाल्स रेडियस बघितलं, मेटॅलिक रेडियस बघितलं, आणि तुमची कोव्हॅलंट रेडियस बघितलं, आणि पिरियॉडिक ट्रेंड वगैरे आपण काय केलेले आहेत बेटा चालू वगैरे केलेले आहेत. वन डेर वाल्स रेडियस काय झाली सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर मेटॅलिक, त्याच्यानंतर कोव्हॅलंट. अशा प्रकारचे आपण काय बघितलं रेडियसचे काय बघितले आपण बेटा, कोणत्या टाईपचे रेडियस वगैरे आहेत अशा बघितलेल्या आहेत. अँड थँक्यू.